नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, सगळेजण होम टूर मागत होते, तर आम्ही रेंटेड घरामध्ये राहत असतो, पण मी स्वतःच्या घरासारखंच या घराला पूर्णपणे सजवलेला आहे। तर आय होप तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघायला खूप आवडेल आणि आमचंही घर बघायला तुम्हाला खूपच आवडेल, कारण की आम्हीही स्वतःच्या घरासारखंच या घराला जपतो ठेवतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे आमच्या घरामध्ये खूपच, ती आम्ही फील करत असतो। तर मी आज तुम्हाला माझा होम टूर देणार आहे। त्याला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा जो तुम्ही हॉल बघत आहात, तर जेव्हाही बाहेरून आपण आतमध्ये येतो तर डायरेक्ट आपण हॉलमध्ये येत नसतो, तर हॉलच्या पुढेही एक रूम आहे, त्याचा बेड म्हणून यूज केला जातो। तसं म्हणायला गेलं तर हा 1 BHK आहे, पण प्रॉपर फ्लॅटसारखं याचं स्ट्रक्चर नाही आहे, तर हे सरळ घरासारखं स्ट्रक्चर आहे, म्हणून हे घरच आहे आणि पण 1 BHK आहे। आणि याच्यामध्ये जास्त फर्निचर नाही आहे, जेही आहे ते आमचं सामान आहे, ते सामान आम्ही व्यवस्थित पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग बघूया तुम्हाला आमचं घर कसं वाटतं। तर प्रत्येकाला ज्याचं त्याचं घर तर आवडतच असतं, आम्हालाही आमचं घर खूपच आवडतं। तर चला तर मग मी आज तुमच्यासोबत आमच्या घराची टूर शेअर करणार आहे। चला पूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ हा पूर्ण बघा। हा बाहेरचा एरिया आहे, म्हणजे मेन डोअर आहे ना, मेन डोअरच्या पुढेच थोडीशी जागा होती, ओटा आहे, तिथेच मी थोडीफार झाडं लावलेली आहेत, कारण मला झाडं लावण्याची फार आवड आहे। आणि साईडलाही मी झाडं लावलेली आहेत, 2-3 पायऱ्या आहेत घराला। मग पायऱ्या चढून आल्यानंतर अशा पद्धतीने काहीसं आमचं घर दिसत असतं। तर तुम्ही बघू शकताय की बाहेरून त्याचा लुक असा असतो आणि एकदम रोडलगतच आहे, त्याच्यामुळे गाड्यांचा आवाजसुद्धा कंटिन्यू येत असतो। आणि म्हणूनच मी इथं व्हॉइस ओव्हर देत आहे। दारापुढे छान अशी तुळशी लावलेली आहे। बाहेरचं दाखवलं मी तुम्हाला, आता डोअर लावल्यानंतर हा रूम असतो, तर या रूममध्ये इथंच चप्पल स्टँड बनवलेला आहे। तर छोटंसं स्टँड आहे, बाकीच्या बाहेर असतात आणि ज्या स्कूलला वगैरे लागतात ते चप्पल मी इथे ठेवत असते। तर याला कलर दिला होता, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे। तर इथं स्टार्टिंगलाच रियांशच्या सायकल ठेवत असतो। हा बेडरूम आहे, पण याची एंट्री इकडनंच असते, ह्या घराची एंट्री इकडनंच झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या रूमचा आम्ही जास्त यूज करत नाही, हॉलचाच जास्त यूज करत असतो। पण ह्या बेडला ठेवायला जागा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही हा बेड इथे ठेवलेला आहे। इथे छान अशी विंडो आहे, तर त्याच्याने प्रकाश पण खूप छान येतो आणि हवा सुद्धा खूप छान येत असते। हे इथं तसंच शो पीस म्हणून मी लावून दिलेलं आहे। मी या रूमला अजिबात डेकोर केलेलं नाही, कारण की हा यूजमध्ये येत नाही आणि एंट्री करतो तर हा थोडा छोटा आहे, आपण हॉल पण नाही बनवू शकत याचा, म्हणून इथे रियांशच्या खेळण्या आणि थोडंसं सामान ठेवलेलं आहे। वरती थोडं अडगळीचं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे जे अथरूम वगैरे लागतात ना, ते सामान मी तिथे ठेवलेलं आहे। आणि इथं थोडंसं स्टडी टेबल वगैरे मी ठेवलेलं आहे आणि इथे पोरांना अभ्यासासाठी मी बोर्ड लावून दिलेला आहे, तर ते इथं मग अभ्यास करता आणि ही एवढी जागा त्यांना पुरेशी होऊन जाते। तर जेव्हा आपण हॉलकडून बघत असतो तेव्हा हा रूम असा काहीसा दिसत असतो, म्हणजे एंट्री डोअर आणि हा रूम असा काहीसा दिसत असतो। आणि ज्या वेळेला आपण ह्या रूमकडून हॉलकडे बघत असतो त्यावेळेला हॉल आणि किचन अशा पद्धतीने दिसत असतं। आणि छान अशी विंडो आहे इथे पण, म्हणून अजिबात हवेची कमी नाही आहे। पुढच्या रूममधून जेव्हा हॉलमध्ये एंट्री करतो तेव्हा काहीशी अशी एंट्री असते आणि ह्या डोअरच्या मागे मी इथं जे पिशव्या ठेवण्यासाठी बनवलेलं होतं हे मी इथे टांगलेलं आहे। काही माझ्या पर्स वगैरे मी तर इथे टांगून देत असते आणि दाराच्या मागे अशी एवढी जागा उरत असते, त्याचा उपयोग मी मुलांच्या स्कूल बॅग ठेवण्यासाठी करत असते। तर त्या ठिकाणी स्कूल बॅग ठेवले की हा डोअर सुद्धा असाच राहतो तरी सुद्धा, आणि त्या जागेचा उपयोग सुद्धा होतो आणि बॅग सुद्धा कोणालाच दिसत नाही। जेव्हाही एंट्री करतो हॉलकडनं इकडनं तेव्हा इथे विंडो आहे, तर विंडोच्या बाहेर बघितलं की आपल्याला बाहेरचं दिसत असतं। इथे चेअर ठेवलेल्या आहेत आणि इथे छान असे पडदे लावलेले, जास्त डेकोर केलेलं नाहीये इथे पण, कारण की हे रेंटेड हाऊस आहे, आपण इथे फर्निचर नाही बनवू शकत। जे काही आमच्याच वस्तू आहे त्याच्याच व्यवस्थित मी ठेवलेलं आहे फक्त। हा दिवाण आहे, तर या दिवाणचा असा उपयोग होतो की बैठकसाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो आणि याच्यामध्ये ना भरपूर सामान मावत असतो, कारण हा फोल्डिंगचा आहे। आणि याच्यामध्ये मी साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे।
तर हे 2 कुशन ठेवलेले आहेत आणि हे जे कार्पेट आहे ना हे कंटिन्यू इथं टाकलेलं असतं, कारण की मग बेडवरती मुलांचे तसेच पाय पण जात नाही आणि ते दिसायला सुद्धा छान दिसत असतं. तर इकडचा एरिया बघून घ्या तुम्ही. आता जेव्हा इथं डोअर आहे तर इथंच मी एक फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे. तो मी खूप व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. मी दिसते ना, तर खूप व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. तर त्याचा खूप उपयोग होतो जेव्हाही फोटोशूट करायचं असतं आणि घरामध्ये, त्याच्यामुळे एक नवीन लुक येतो. आणि इथेच मी ही छोटी डस्टबिन ठेवलेली आहे. याचं कारण असं की मुलं आहे ना पेन्सिल शार्प वगैरे करतात किंवा त्यांच्या बॅगमध्ये ना काही पेपर वगैरे असला ना की ते सतत बाहेर जातात आणि बाहेरच्या डस्टबिनला हात लावतात. त्याच्यामुळे मी इथे त्यांना एक छोटी डस्टबिन दिलेली आहे की ते त्याच्यामध्ये टाकत असतात. आणि इथे हे जे शोपीस म्हणता येईल किंवा देवाचं एक कासवाचं मी शोपीस ठेवलेलं आहे, पाण्यामध्ये आहे ते. मला खूप आवडतं हे असं ठेवायला. आणि हे उत्तरेकडे तोंड करून मी इथे ठेवलेला आहे. छोटासा TV आहे तो. म्हणजे हा जो एरिया आहे ना हा तुम्ही व्हिडिओमध्ये खूप जास्त बघितलेला असेल, कारण की मला इथं शूटिंग करायला खूप जास्त आवडत असतं म्हणून. आणि इथे ना छोटे मोठे शोपीस मी ठेवलेले आहेत. आणि खाली ना इथे मी ज्याही डेली यूजच्या बॅग आहेत ना त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि बाकीचं जे स्टेशनरीचं मुलांचं सामान आहे ते मी इथे ठेवलेलं आहे. आणि इथे मुलांचे काही पेपर्स वगैरे मी इथे ठेवलेले आहेत की जे त्यांना कंटिन्यू लागत असतात. आणि मी वॉच ठेवण्यासाठी हा बॉक्स मी इथे ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये घरातील सगळ्यांचे वॉच असतात. तर तेही एकदम हँडी आहे की लगेच काढलं की घेतात आणि प्रत्येकाला ज्याची त्याची वस्तू ही सोयीस्कर पडावी म्हणून हे इथं मी थोडंसं एम्प्टी ठेवलेलं आहे. आणि हे एक पेनांचा बॉक्स म्हणता येईल किंवा हा कप होता, याची दांडी तुटली होती त्याच्यामुळे मी हा कपचा उपयोग अशा पद्धतीने केलेला आहे. तर बघा, रेंटेड हाऊस आहे पण मी खूप छान पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या टेबललाच मॅच असा हा ड्रेसिंग टेबल आहे म्हणून ह्या ड्रेसिंग टेबल मी इथे ठेवलेला आहे की हा एक फर्निचर वाटतो, पूर्णपणे फर्निचरचा लुक वाटतो की सगळं मॅच आहे, त्याच्यामुळे मी हे इथं ठेवलेलं आहे. तर हा ड्रेसिंग टेबल आहे पण मी इथं शोच्या वस्तू 2-3 ठेवलेल्या आहेत. इकडनं पण करणार. आणि ही जे 2-3 शोपीस मी इथे ठेवलेले आहे. माझ्याकडे भरपूर शोपीस आहेत पण ह्या घरात असा प्रॉब्लेम होतो की धूळ खूप जास्त प्रमाणात येत असते आणि ती डस्ट आहे ना पूर्ण त्या शोपीसला लागून जाते आणि ती निघत नाही. त्याच्यामुळे मी बरेचसे शोपीस पॅक करून ठेवून दिलेले आहेत. तर हे ना आम्ही राजस्थानहून आणलेलं आहे. तर हे इतकं छान निघालेलं आहे की याची पॉलिश जशी तशी आहे अजून सुद्धा. आणि ड्रेसिंग टेबलचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे. माझ्या काही रोजच्या लागणाऱ्या वस्तू मी ह्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ॲडिशन म्हणजे मी त्याच्यामध्ये मेडिसिन सुद्धा ठेवलेले आहेत. आणि इथे काही स्टेशनरीचं सामान जे मुलांना रोज लागत असतं त्याच्यामुळे मी ह्या ड्रॉपमध्ये ठेवलेलं आहे. आणि खाली मी माझं मेकअपचं पूर्ण सामान ठेवलेलं आहे. तर ते मी तुम्हाला एखाद्या दिवशी डिटेलमध्ये दाखवेलच. आणि हा एरिया एम्प्टी असतो. इथे मी बऱ्याच वेळा रियाजच्या खेळण्या वगैरे ठेवत असते. आणि हा पडदा इथे की डायरेक्ट किचनमधलं दिसू नये म्हणून मी हा पडदा लावलेला आहे. तसं तर खूप गरज पडत नाही कारण किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो या साईडला आहे, त्याच्यामुळे इथं बसलेल्या पाहुण्यांना तिकडचं काही दिसत नाही. आणि हे इथं लावलेलं आहे मी. याचं कारण असं आहे की इथं मी बऱ्याच वेळा फोटोशूट करत असते किंवा ड्रेसच्या जे कोलॅबरेशन्स वगैरे असतात ते मी इथे करत असते, त्याच्यामुळे मी हे इथे लावलेलं आहे. आणि भरपूर मोठी जागा उरलेली आहे. आणि हे आमचं कबड आहे. हे सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा शेअर केलेलंच आहे. तर आतमध्ये खुलून नाही दाखवत, तसं ते पूर्ण नीट अँड क्लीन आहे. तर सगळे कपडे माझे त्याच्यामध्येच असतात आमची. आणि माझ्या साड्या वगैरे जेवढेही नवे कपडे असतात तेवढे मी दिवाणमध्ये ठेवत असते. त्याच्यामुळे हे कपाट एकच आम्हाला सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचे कपडे व्यवस्थित मऊन जातात. तर बघा, हा असा आमचा हॉल आहे. पुढचा रूम आहे तो बेड म्हणून यूज होतो पण एंट्री तिकडनं असल्यामुळे मी तिथे जास्त सामान ठेवत नाही आणि हॉलमध्ये बऱ्यापैकी सामान ॲडजस्ट केलेलं आहे. तर रेंटेड घरामध्ये ना खूप सामान ॲडजस्ट करून ठेवावं लागतो आणि खास करून अशा सरळ घरांमध्ये तर खूपच व्यवस्थित ठेवावा लागतो. तर एकदा परत रूम दाखवून देते.
किचनमध्ये जाताना काहीसा असं लुक असतो घराचा, आणि किचनमधून जेव्हाही हॉल बघतो तर तेव्हा हॉल अशा पद्धतीने दिसत असतो, म्हणजे पुढचं दार हे अशा पद्धतीने दिसत असतं. तर आता आपण इकडनं व्हिडिओ बघूया की किचन माझा कसं आहे. असं किचनमध्ये एंट्री करतो त्यावेळेला उजव्या साईडला हा किचनचा प्लॅटफॉर्म आहे आणि डाव्या साईडला मस्त छान असं देवघर आहे माझं. तर हे देवघर मला खूप आवडतं आणि माझे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाही खूप छान आवडतं माझं देवघर. मिळालेली आहे, रेंटेड हाऊस आहे, पण त्याच्यामध्ये देवारा ठेवण्यासाठी खूप छान अशी जागा मिळालेली आहे आणि देवघरही छोटंच आहे माझं. पण जेव्हाही स्वतःचं घर होईल तेव्हा मी मोठं देवघर नक्कीच घेणार आहे. पण मला हे सुद्धा देवघर खूपच आवडतं. तर बघू शकता तुम्ही की खूप छान पद्धतीने व्यवस्थित ठेवलेलं आहे. देवारा डाव्या साईडला येतो, तो उजव्या साईडला किचनचा प्लॅटफॉर्म येतो. तर अशा पद्धतीने किचनचा प्लॅटफॉर्म आहे. तर किचनचा प्लॅटफॉर्म आहे. खूप जास्त वस्तू मी ठेवलेल्या नाहीये. या काचेच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत आणि जे कटलरीचं सामान आहे ते मी इथे ठेवलेलं आहे हँडी, की ते मला कंटिन्यू इथं किचन वरती लागतच असतं म्हणून. तर ह्या ज्या ग्लासच्या बॉटल आहे या सुद्धा यूज करायला खूपच छान आहेत. तर आता ऑइल फिल करायचं बाकी, त्याच्यामध्ये ऑइल संपलं आहे, धुवून ठेवले आहेत त्या बॉटल मी. आणि अशा पद्धतीने माझ्या किचनचा प्लॅटफॉर्म आहे. तर वरती मी काही काचेचे कप वगैरे ठेवलेले आहेत, ते मला तिथे ठेवायला खूप आवडत असतं. आणि वरती थोडंसं ग्लासचं वगैरे सामान आहे. आणि हे जे रोज लागणाऱ्या वस्तू आहे, चहा साखरचे डबे, आणि इथे मी पिण्याचं पाणी भरून ठेवत असते. आता किचनच्या खाली तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते. कांदे बटाटे मी इथे ठेवत असते. काही जे आपल्याला भाजीसाठी चम्मच लागतात ते मी इथे ठेवते आणि रेग्युलर ताट वगैरे प्लेट्स लागतात त्या मी इथे ठेवत असते. आणि जे सिलेंडर आहे ते मी या जागेवरती ॲडजस्ट केलेलं आहे. नंतर इकडच्या याच्या खाली मी दुसरं जे सिलेंडर आहे, माझ्याकडे 2 सिलेंडर आहेत आणि त्याच्यावरती जेही डेली हँकी लागतात किचन क्लीन करण्यासाठी त्याची बास्केट मी या सिलेंडरवरती ठेवलेली आहे. आणि इथे एक छोटासा डस्टबिन आहे आणि त्याच्या मागे लिक्विड डिटर्जंटची कॅन आहे. बस मी एवढंच सामान किचनच्या खाली ठेवलेलं असतं. मी जास्त गर्दी करत नाही तिथे. तर बघू शकता अशा पद्धतीने माझ्या किचनचे मी असा यूज केलेला आहे वस्तू ठेवण्यासाठी. आता समोरच ही माझी रॅक आहे. या इथं मी सगळे लागणारे डबे ठेवलेले आहेत. डब्यांमध्ये सगळं किराण्याचं सामान आहे, हे लागणारे पातेले आणि जेही डेली किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू मी या ठिकाणी रचलेल्या आहेत. माझ्याकडे रॅक आहे, पण इथे हे फ्लॅट सरफेस असल्यामुळे मी माझ्या रॅक लावलेले नाही आहेत. सगळं माझं सामान याच्यावरतीच ॲडजस्ट केलेलं आहे. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा तशीच रॅक आहे. फ्रीजच्या इथं मध्ये भरपूर जागा आहे, तशी दिसत नाही पण आहे जागा की ते व्यवस्थित डबे काढू शकते. इथे माझं फ्रीज ठेवलेलं आहे मी. तर बघा छोटंच फ्रीज आहे आणि रेंटेड घरासाठी तर असंच फ्रीज खूप उपयोगी आहे. इथे या बास्केटमध्ये मी माझे फ्रूट्स ठेवत असते कायम आणि या अशा पद्धतीने झाकून ठेवत असते. तर जो इकडचा जो एरिया आहे आता म्हणजे देवाऱ्याच्या समोरचा एरिया मी तुम्हाला दाखवत आहे. इथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आणि सगळ्या मशीनचे किंवा मिक्सरचे पिन लावण्यासाठी हा बोर्ड इथे बसवून घेतलेला आहे. इथेच वायफाय पण बसवलेला आहे आणि त्याच्या शेजारी ही गिरणी आहे. त्याचा वरती डिटेल व्हिडिओ मी बनवलेलाच आहे, तो ही एकदा बघून घ्या. तर घरघंटी खरंच उपयोगी असते का नाही तो व्हिडिओ नक्की एकदा चेकआउट करा. आणि इथे मिक्सर आहे की जे रोजच लागतं, परत इकडे पिन लावा तिकडे पिन लावा, त्याच्यामुळे इथे पिन आणि इथे लगेच मिक्सर असतं. इथे हा ड्रम ठेवलेला आहे. तर या ड्रममध्ये वर्षभराचं धान्य साठवलेलं असतं. तर मागे त्या धान्याला ऊन दाखवलं, तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. इथे इस्त्री ठेवलेली असते. तर बघा हा जो टेबल आहे ना, याचा घरात सगळ्यात जास्त उपयोगी हा टेबल आहे. तर जेव्हाही घरात काहीही क्लिनिंग होत असते तर ती सगळी या टेबलावरती येत असतात वस्तू, मग त्या क्लीन होऊन जागेवर जात असतात. म्हणून या टेबलचा खूप जास्त उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर तो असा रिकामाच ठेवावा लागतो, कारण की जेव्हाही लागलं तेव्हा इस्त्री करता येते म्हणून इथेच इस्त्री आहे. इस्त्रीचा बोर्ड ही इथेच आहे. अशा पद्धतीने हा एरिया आहे. तर ह्या टेबलच्या खाली जेवढेही धुतलेले कपडे इस्त्री करायचे असतात ते मी या बास्केटमध्ये ठेवत असते. आणि ही बास्केट सहसा कोणाला लवकर दिसत नाही, कारण की ही टेबलच्या खाली असते.
तर बघा अशा पद्धतीने किचन आहे माझा. आणि जेव्हाही इकडे येतो तर इथे पाठीमागे जागा आहे, कपडे वाळत घालण्यासाठी जागा आहे. तर मी इथे कपडे वाळत घालते किंवा टेरेसवरतीही जात असते. तर या ठिकाणी बाथरूम आहे. तर बाथरूमला छान असं आरसा दिलेला आहे की त्या आरशाचा पण खूप उपयोग होतो तयारी करण्यासाठी. तर इथे बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट आहे आणि इकडे माझ्या पाठीमागचा एरिया आहे की जो मी जास्त यूज करत नाही. माझे धुणं भांडी सगळं घरातच होऊन जातं. त्याच्यामुळे जेव्हाही आपण इकडनं असं जात असतो तेव्हा पूर्ण घर असं सरळ दिसत असतं. तर एकदा परत किचन तुम्हाला दाखवून देते. तर बघा इथे वरती सुद्धा खूप असं सामान आहे, तोही व्यवस्थित पद्धतीने रचून दिलेला आहे. आणि या ठिकाणी वरती छोटासा पोटमाळा म्हणतात त्याला मराठी भाषेमध्ये. तर जेवढ्याही माझ्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, कूलर वगैरे जे आम्ही यूज करत नाही कधीची, त्या वस्तू पॅक करून मी इथे ठेवलेल्या आहे. आणि ते कोणाला दिसू नये म्हणून मी असा पडदा सुद्धा लावलेला आहे. तर बघा छोटं किचन आहे पण छान आहे आणि मला हे किचन खूप आवडतं. इथे स्वयंपाक करण्यासाठी मला खूप उत्साही वाटतं. म्हणजे छान पॉझिटिव्ह एनर्जी येते ह्या किचनमध्ये. मी डेकोरेट केलेलं नाही. याचं कारण असं आहे की जेव्हाही फोडणी दिली जाते किचनमध्ये तर सगळं जे फोडणीचं असतं ते सगळं इकडे तिकडे जात असतं. आणि ज्याही डेकोरच्या वस्तू आपण ठेवत असतो त्या खूप अशा चिकट होऊन जातात. म्हणून मी किचनमध्ये काहीच डेकोरेशन केलेलं नाही. तर एकदा बघा किचन. नमस्कार मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ बघताना बाहेरचा खूप व्हॉइस आलेला असेल आतमध्ये, कारण की हे घर येणार रस्त्यालगतच आहे. घराला लागूनच गाड्या जात असतात, त्याच्यामुळे गाडींचा आवाज हा व्हिडिओमध्ये भरपूर आलेलाच असेल. तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ दिलेला आहे. तर होम टूर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हो छान छान अशा कमेंटसुद्धा करत जा. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.